नमस्कार. श्री शिवमहापुराण रुद्र संहिता सतीखंड अध्याय क्रमांक 26 शिव दक्ष विरोध. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, फार पूर्वी मुनिजनांनी पुण्यवान प्रयाग क्षेत्री मोठा यज्ञ केला. त्या यज्ञात सिद्ध सनकादिक मुनी, ब्रह्मज्ञानी महात्मे, श्रेष्ठ ऋषी, प्रजापती या सर्वांनी सहभाग घेतला होता. मी स्वतःही सपरिवार उपस्थित होतो. आगम आणि निगम हे तेजस्वी मूर्ती स्वरूप धारण करून माझ्या समवेत आले होते. तेथे अनेक प्रकारे उत्सव होत होता. नानाविध शास्त्रांवर ज्ञानचर्चा आणि वादविवाद होत होते. इतक्यात यज्ञात सम्मिलित होण्यासाठी भवानीपती रुद्रही गणांसह तेथे आले. तेव्हा सर्वजण आदरार्थी उठून उभे राहिले. त्यांनी शिवजींना नमस्कार केला आणि त्यांच्या आज्ञेने पुन्हा स्थानापन्न झाले. त्यांच्या दर्शनाने सर्वांना मोठे समाधान वाटले. ते स्वतःला धन्य समजू लागले. योगायोगाने त्या समयी प्रजापती दक्षाचे आगमन झाले. त्याआधी त्याला ब्रह्मांडाचा अधिपती बनवण्यात आले होते. एवढे गौरवपूर्ण पद प्राप्त झाले म्हणून त्यास स्वतःविषयी सार्थ अभिमान वाटत होता. त्याने मला नमस्कार केला व आसनावर बसला. तेव्हा उपस्थित सर्व महात्म्यांनी उत्थापन देऊन त्यास नमस्कार केला, त्याची स्तुती केली. भगवान महेश्वर तेथेच बसले होते. ते उठून उभे राहिले नाहीत वा त्याला नमस्कारही केला नाही. त्यामुळे तो नाराज झाला, त्यांच्यावर संतापला. त्याने शंकराकडे पाहून डोळे वटारले आणि मोठ्या गर्वाने म्हणाला, उपस्थित जन हो, मी येथे आल्यावर तुम्ही देव, ऋषी, ब्राह्मण आदी सर्वांनी उठून उभे राहून माझे स्वागत केले, मला नमस्कार केला. परंतु प्रेतपिशाचात हिंडणारा हा दुर्जन नुसता बसूनच राहिला. स्मशानात राहणाऱ्या या निर्लज्जाला मला नमस्कार करावा असेही वाटले नाही. याने माझी कशी अवहेलना केली हे पाहिलेत ना. या क्रियाहीन आणि विधिहीन आहे. याने नीतिमार्गाला कलंकित केले आहे. याच्या समवेत राहणारे व त्याचा उपदेशाचे अनुकरण करणारे लोक पाखंडी, दुष्ट व पापाचारीच होतात. ते ब्राह्मणांची निंदा करतात, सर्वांशी उद्धटपणे वागतात. हा स्वतःही स्त्री लोलूप आहे आणि रतिकर्मात मोठा प्रवीण आहे. सर्व ब्राह्मणांनो आणि देवांनो, मी काय सांगतो ते ऐका. खरोखर याचा वध करणेच योग्य आहे. हा चारही वर्णांपासून वेगळा व कुरूप आहे. कुलहीन आहे, जन्महीन आहे. स्मशानातच वास करणाऱ्या या रुद्राला मी या यज्ञातून बहिष्कृत करतो. याची हीच योग्यता आहे. आजपासून याला देवांसमोर यज्ञातील भाग मिळणार नाही. नारदा, क्रोधाने विवेक प्राप्त होत समाप्त होतो. दक्षाने स्वाधिकाराचा अभिमान धरून रुद्रदेवांची भयंकर निंदा केली. ते साधारण देव नाहीत, परात्पर परब्रह्म आहेत हे त्याच्या लक्षात आले नाही. महामायेचा प्रताप म्हणतात तो हाच. ती भल्या भल्यांना दुष्कर्म आणि दुःख स्वरूपी गर्देत लोटते. असो, दक्षाचे बोलणे ऐकून तेथे आलेल्या भृगु आदी ऋषींना व अन्य देवांनाही राग आला. त्या सर्वांनी शिवजींची निंदा केली. तो प्रकार पाहून नंदी भयंकर संतापला. त्याचे डोळे लाल बुंद झाले. तो दक्षाला म्हणाला, अरे महामूढा, तू दुष्ट बुद्धी धरून महादेवांना यज्ञातून बहिष्कृत केलेस. ज्यांच्या स्मरणाने यज्ञ सफल होतात, तीर्थे पवित्र होतात, त्या शिवजींना तू शाप दिलास. ते निर्दोष असूनही त्यांचा उपहास केलास. हे तू काय चालवले आहेस? हे ब्राह्मण धमा, जो या जगाचा निर्माता, पालन करता व संहार करता आहे,
त्या रुद्ररूप देवाधिदेवाला तू कसा शाप दिलास? नंदीने केलेली निर्भत्सना ऐकून दक्षाला राग आला. त्याने रुद्रगणांना शाप दिला. म्हणाला, तुम्ही रुद्रगणही आपल्या स्वामीसारखेच आहात, म्हणून आजपासून तुम्ही वेदबाह्य व्हाल. महर्षी तुमचा त्याग करतील. तुम्ही सर्व शिष्टाचारहीन, मदिरापान करणारे, पाखंडवाद करणारे आणि मस्तकावर जटा, सर्वांगी भस्म तसेच अस्थींची आभूषणे धारण करणारे व्हाल. दक्षाने शिवजींच्या प्रिय पार्षदांनाही शाप दिला, म्हणून शिलादपुत्र नंदीला फारच राग आला. त्याने महादुष्ट दक्षाला तात्काळ उत्तर दिले, अरे दुर्मती, तुला शिवतत्वाचे जराही ज्ञान नाही. तू हुशारी करून रुद्रगणांना व्यर्थ शाप दिलास. दुष्ट अंतःकरणाचे हे भृगू आदी ऋषीही मूर्खपणे हसत आहेत. तुम्ही सर्व ब्राह्मणाचा अधिकार धरून रुद्रदेवांचा अनादर करत आहात. पण लक्षात ठेवा, माझ्या शापाने तुम्ही वेदात पारंगत होऊनही तुम्हाला वेदातील तत्वज्ञान कळणार नाही. आता जाणण्यासारखे काहीही नाही असे म्हणून तुम्ही व्यर्थ वादविवाद करत बसाल आणि त्यातच धन्यता मानाल. तुम्ही भोगासक्त व्हाल. स्वर्गप्राप्ती हा सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ समजाल. स्वर्गापेक्षा दुसरी कोणतीही श्रेष्ठ वस्तू नाही असे म्हणून क्रोध, लोभ व मदाने युक्त व्हाल. वेदमार्गाचा पुरस्कार करून ब्राह्मण असूनही शूद्रांचे यज्ञ कराल. तुम्ही नेहमीच दरिद्री राहाल. दान कसे मिळेल याकडेच लक्ष द्याल. दूषित दान घेतल्याने तुमच्यापैकी अनेक जण नरकाचे धनी होतील. अनेक जण ब्रह्मराक्षस होतील. शिवनिंदा करणारे तुम्ही विषय सुखाच्या इच्छेने गृहस्थाश्रमातच आसक्त होऊन राहाल. वेदातील कर्मफलांची प्रशंसा ऐकून लुब्ध व्हाल आणि कर्मकांडाचाच अवलंब कराल. दक्षा, तू कर्मभ्रष्ट होशील. तुझ्या जीवनातील आनंद नाहीसा होईल. शिवाजींची निंदा करून तू दूषित झालेले हे तुझे मुख नाहीसे होऊन तेथे पशुचे म्हणजेच बकऱ्याचे मुख होईल. अशा प्रकारे संतप्त झालेल्या नंदीने दक्षाला आणि ब्राह्मणांना शाप दिला. तेव्हा तेथे मोठा हाहाकार झाला. नारदा, मी वेदांचा प्रतिपादक असल्यामुळे शिवतत्वाविषयी जाणतो, म्हणून दक्षाचा शाप ऐकून मी त्याची व भृगू आदी ब्राह्मणांचीही निंदा केली. शंकरही नंदीला समजावू लागले. त्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागले. ते म्हणाले, नंदी, तू महाज्ञानी आहेस ना, मग तुला राग आवरता आला पाहिजे. दक्षाने वेड्यासारखा मला शाप दिला म्हणून तूही ब्रह्मकुळाला शाप दिलास, हे योग्य नाही. वेद हे मंत्राक्षरमय आणि सूक्तमय आहेत. त्यात सर्वांचा आत्मा प्रतिष्ठित आहे. त्यामुळे वेदांना कोणीही शाप दिला तरी ते शापित होत नाहीत. तुला शिवतत्व माहीत आहे, मग मी कोणाकडूनही शापित होऊ शकत नाही हेही तुला माहीत असायला हवे. तू सनकादिकांना तत्वज्ञानाचा उपदेश केलेला आहेस, मग असा उत्तेजित कसा झालास? आता शांत हो बरं. एक गोष्ट लक्षात ठेव, मीच यज्ञ आहे, मीच यज्ञकर्म आहे. यज्ञाची अंगे मीच आहे, यज्ञाचा आत्मा मीच आहे. यज्ञपरायण यजमानही मीच आहे आणि यज्ञबाह्य असे जे जे काही आहे ते सर्व मीच आहे. मायेच्या प्रभावाने नामे, रूपे, गुणाधिकांनी जो भेद प्रत्ययास येतो तो आत्मदृष्टीने पाहिल्यास माझे स्वरूप आहे हे तू लक्षात घे. तेथे द्वैतभाव, संघर्ष असे काहीही नाही. म्हणून तू आत्मनिष्ठ हो, विकारशून्य हो, स्वस्थ रहा. भगवानांनी समजूत काढल्यावर नंदिकेश्वर शांत झाला. शिवजी आपल्या प्रिय पार्षदांसह स्वस्थानी निघून गेले. दक्ष आणि अन्य ब्राह्मण रागाने जळफळत आपापल्या स्थानी गेले. या प्रसंगानंतर दक्षाच्या मनात शिवद्वेष खदखदू लागला. त्याची बुद्धी भ्रमिष्ठच झाली जणू. शिवजींविषयी त्याला वाटणारा आदर नाहीसा झाला. श्रद्धेची जागा ईर्षेने घेतली.
ती ईर्ष्या दिवसेंदिवस वाढू लागली. तो शंकरांची आणि त्यांच्या उपासकांची उघड उघड निंदा करू लागला. आपल्या जावयाविषयी त्याच्या मनात जो आकस निर्माण झाला तो किती पराकोटीचा होता हे पुढील प्रसंगावरून तुझ्या लक्षात येईल. अध्याय 26 समाप्त.